तर आज मी निघाली होती पळण्याला, कारण की आधी आऱ्याला तिकडचं जे मटण बनवतात त्या मावशी ते खूप आवडतं, त्याच्यामुळे मी त्यांना पार्सल घेण्यासाठी आलेली होती. चिकन घेतलं आणि त्या मावशींकडे बनवायला देऊन दिलेलं होतं. त्यांच्याकडे चिकन बनवायला देऊन द्यायचं, मग त्या भाकरी, भात, चिकन ग्रेव्ही आणि ड्राय सुकं जे आपल्याला हवं तसं ते बनवून देतात ऑर्डरनुसार. बनवायचे 500 रुपये घेतात आणि जे काही आपली क्वांटिटी असेल 1-2 किलोचं मटण ते. त्याच्यानंतर काय झालं की त्यांनी मला सांगितलं की 1 तासात येऊन जा, त्यांच्याकडे थोडी गर्दी होती, बनवायला वेळ लागेल. तर 1 तासापर्यंत काय करावं म्हणून मी मस्तपैकी इकडे तिकडे भटकत फिरले आणि ना खेकडी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला. हे सगळे दगडं बिगडं उचकून काढले, हा दगड उचक, तो उचक, पण मला एकही खेकड, लास्टपर्यंत एकही खेकड मला मिळाली नाही. खूप वाईट वाटलं की मी एवढी सगळी मेहनत घेतली. 1 तासभर मी फक्त खेकडी शोधत होते, पण त्या 1 तासात मला एकही खेकड नाही मिळाली. माझा पूर्ण 1 तास वेस्ट होऊन गेला. त्याच्यानंतर मग विचार केला की जाऊ दे आता, तास असाही वेळ तर असा वेस्टच होऊन गेलेला आहे, थोडेसे रील्स वगैरे बनवून घेऊया. म्हणून मी इन्स्टासाठी रील बनवायला मग थोडीशी नाचली बिचली रस्त्यावर, मस्तपैकी इकडे तिकडे हिंडली फिरली आणि रील्स बनवून घेतले. त्याच्यानंतर ओली झाली होती म्हणून चहा प्यायचा होता, एका स्टॉलवर थांबले, टी स्टॉलवर, आणि तिथे चहा पिऊन घेतला. त्याच्यानंतर मावशींनी मस्त ही बघा मस्त भाजी बनवून झाली होती, मावशींचं सुकं पण बनवून झालेलं होतं आणि मावशी आता मला पार्सल पॅक करून देत होत्या. तर भाजी इतकी मस्त होती ना की भूक लागली होती मला. आणि ही मी परत निघाली आता घराच्या रस्त्याकडे. परत ओली होत कारण पाऊस तर थांबलेलाच नव्हता आणि ओलं होणं भागच होतं. चलो बाय बाय.